सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन. या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट. रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी. या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते. चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा. मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 88 30 64 17 17. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विटा घरकुल वसाहतीत भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजपा जिल्हा सचिव व विटा प्रभारी अध्यक्ष युवा नेते पंकज भैया दबडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना विट्यातील घरकुल वसाहतीतील समस्या ऐकण्यासाठी बोलावले. त्यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. घरकुल वसाहतीतील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. इमारतीचे स्लॅब गळत आहेत, गटारी स्वच्छ नाहीत, ते साफ केले जात नाहीत, ड्रेनेज दुरुस्तीला आले आहे. घरकुल वसाहतीमधील घरपट्टी व पाणीपट्टी कमी करणे गरजेचे आहे. येथे राहणाऱ्या महिलांना कुठलाही उद्योग नाही. इथे आरोग्य केंद्र नाही. परिसरात गवत भरपूर वाढले आहे. डासांचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलली तर योग्य दाबाने पाणी येऊ शकेल. घरकुल वसाहतीतील शाळेचे दरवाजे, खिडक्या खराब झाल्या आहेत. अशा अनेक समस्या असल्याने इथले लोक प्रचंड गैरसोयीत राहत आहेत, पण कुणाचेही इकडे लक्ष नाही. अशा वेळी युवा नेते पंकज भैया दबडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली व आमदार लगेच घरकुल वसाहतीत आले. तेव्हा तिथल्या लोकांच्या समस्या पाहून त्यांनाही धक्का बसला, पण त्यांनी या सर्व समस्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी ब्रह्मानंद शेठ पडळकर, खानापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सोहन भैया जाधव, विटा शहर सरचिटणीस करण भैया जाधव, दाजीभाऊ पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुका तोंडावर आल्या असल्याने युवा नेते पंकज भैया दबडे यांनी जोरदार तयारी आतापासूनच चालवली आहे. आमदार गोपीचंद पडळकर हेही पंकज भैयांचा शब्द टाळत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रचंड वचक ठेवणारे आमदार गोपीचंद पडळकर विट्यात येऊन घरकुल वसाहतीस भेट देऊन गेल्याने विट्यात या गोष्टीची मोठी चर्चा सुरू आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. ह्याचा दुरुस्तीचा त्याच्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येते, मी जरा अधिकाऱ्यांशी सगळ्या बोलून कुठल्या मार्गाने आपल्याला पुढे जाता येईल, कसा निधी उपलब्ध करता येईल ते मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो. नंबर 1. नंबर 2, तुमचं जे म्हणणं आहे की आम्ही बेघर वसाहत आहे आणि आम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टी खूप होते, आम्ही सगळी रोजंदारी करणारे लोक आहोत, तर ते यांनी माफ करावी किंवा व्याज माफ करावं. आता माझं आणि साहेबांचं बोलणं झालं तर हा वरचा विषय आहे राज्य लेवलचा. तर हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून या राज्यातल्याच म्हणजे आता सगळी बेघर वसाहती आहेत, तर त्यांच्यासाठी काय धोरणात्मक निर्णय करता येतोय का सरकारला विनंती करून तशा पद्धतीने आपण करून घेऊ. दुसरा, मुलांचा जो विषय आहे, त्यांना खेळायला मैदान पाहिजे आणि सगळी मुलं एकदम टॅलेंटेड पोरं आहेत आपली सगळी, तर ते मैदानाच्या बाबतीमध्ये आपण आता ही मिटिंग झाल्यानंतर ते बघू जागा आणि तशा पद्धतीनं ग्राउंड उपलब्ध करून घेऊन यांच्याकडून नोंद करून त्या ग्राउंडला जो निधी लागतो तो माझ्या आमदार फंडातून आपण लगेच देऊ, म्हणजे तिथं एक चांगलं ग्राउंड मुलांच्यासाठी तयार होईल आणि त्यांना व्यवस्थितपणे खेळता येईल. जे काय करणं आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही लगेच करून देतो. दुसरा विषय, इथं दवाखाना आहे, त्याचं काय करायचं, पुढं कशा पद्धतीनं जायचं. आपण एक नगरपालिकेमध्ये तुमच्यातले 5-10 प्रमुख लोक या, माननीय सीओ साहेब, माननीय प्रांत साहेब आणि तुमच्या इथले काही लोक, अशी एक सविस्तर बैठक आपण नगर परिषदेमध्ये ठेवू आणि तिथं सगळी व्यवस्थितपणे चर्चा करून
मार्ग कसा काढता येतो ते बघू. तुम्हाला पाण्याची लाईन महत्त्वाची आहे. 13 नंबर बिल्डिंग 16 नंबर बिल्डिंग तिकडे पाणी जात नाही, तर ते पाणी जाण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येतं ते काय नगरपालिकेच्या हातातला विषय आहे. पाईप बदलणे काय करणे, तर तो सगळा विषय आपण मार्गी लावून घेऊ. बाकीच्या काही तुमच्या गोष्टी आहेत, त्या शाळेचा दरवाजा नाही, त्याच्या खिडक्या फोडले, तिथं कोणी लोक बाहेरचे येतात जातात, असे काही विषय आहेत. आता CCTVच्या बाबतीत काय करता येईल? CCTVचा एक विषय चांगला तुमचा महत्त्वाचा आहे की या परिसरात CCTV असणं आवश्यक आहे, कारण कमी जागेमध्ये कुटुंबाची संख्या फार मोठी आहे आणि मग इथं काय चोरी झाली तर मग तुमच्यातच गोंधळ ह्यानं केलं त्यानं केलं, त्यापेक्षा CCTV असेल तर तुमच्या सगळं लक्षात येईल. तर तसे सगळे विषय आपण व्यवस्थितपणे मार्गी लावून घेऊ. एका भगिनीने विषय मांडला की आम्ही लहान मुलं असणाऱ्यांच्यासाठी इथं काय करता येते का, तर अंगणवाडी तुम्हाला मी देतो. उद्याच मी अंगणवाडीच्या संदर्भात पाठपुरावा करतो की एक अंगणवाडी इथं मंजूर झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी उद्या पत्र लिहून तशा पद्धतीने मी तुम्हाला कळवतो आणि ते आपण लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. अंगणवाडीचा विषय, शाळेचा जो विषय आहे तो आता कशा पद्धतीने करायचा जरा अगोदर सविस्तर मी बोलून घेतो अधिकाऱ्यांशी, काय करता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल. मग शाळेच्या बाबतीमध्ये ठरवू, पण अंगणवाडी तर होऊन जाईल. अंगणवाडी इतकी कुटुंब इथं आहेत, इतकी मुलांची संख्या इथं आहे, तर अंगणवाडी इथं व्हायला पाहिजे. काय अडचण येईल असं मला काय वाटत नाही. बाकी तुमचे काय विषय असतील अधूनमधून तुम्ही पंकज भाई यांच्याजवळ सांगा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर ठामपणे उभं राहू. आज नगरपालिकेचे सगळे अधिकारी आले, त्यांनी हे सगळं डिटेल घेतलेलं आहे. बोरचा विषय आहे, तात्काळ तिथं हातपंप नाही बसवाय, पंपच नाही, हातपंप तिथं बसवून घेऊ आपण. जिथं तिथं पाणी टेस्ट करू, जर पाणी असेल तर हातपंप बसवू, नसेल तर दुसरं बोर मारून हातपंप बसवायला असं करू. आता तलाव जवळ असेल तर पाणी बऱ्यापैकी असेल. ते बघू, ते इथल्या नगर परिषद लेवलचा विषय आहे, तो विषय आपण मार्गी लावू. आणि तुम्ही आता जे डिटेल दिलंय ते आधी आपण मीटिंगमध्ये परवाचे सगळे घेऊ. मधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.